खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. सालेम जिल्ह्यात एका ब्रिटिश अधिकाऱ्याने गुठरायन जंगलात टेकड्यावर उत्तरेकडील उतारावर 300 एकर जमीन विकत घेऊन त्यावर एक किल्लेवाजा टोले जंग दगडी बंगला बांधला. त्याचे जंगलावर अत्यंत प्रेम होते. बंगल्याची देखभाल करण्यासाठी त्याने नोकरांची एक फौजच बाळगली होती. एक गंमत अशी झाली की तेथे लँटाना नामक जंगली झुडपांचं पेव फुटलं होतं व ते राक्षसी वेगानं पसरत चाललं होतं. त्याचा बंदोबस्त करायला सरकारने एक विषारी द्रव्य त्याच्यावर फवारलं. त्याचा थोडाफार परिणाम झाला. मग एक प्रकारच्या कृमीचा शोध लागला. त्याला व्हाईट बग म्हणायचे. त्याचं पुनरुज्जीवन हजारो लाखो पटीत व्हायचं. त्या लँटाना गवतावर पसरायच्या. त्यानं त्याचं खोड व फांद्या काळ्या पडायच्या. झुडूप गुदमरून जायचं व मरून जायचं. पण नंतर त्या कृमीवर कसला तरी परिणाम झाला. लँटाना झुडपापासून निर्माण झालेल्या काहीतरी विषारी पदार्थामुळे असेल. त्या कृमी मरून गेल्या. दुसरं, उन्हाळ्यात अतिउष्णतेने वणवे पेटून या लँटाना झुडपांची वसाहत जळून खाक व्हायची आणि पावसाळ्यात त्यांच्या राखेतून फिनिक्स पक्षाप्रमाणे ती झुडपं पुन्हा जोमाने उगवायची. या झुडपातून येणारा चीक जर जखमेवर चोळला तर तो टिंक्चर आयोडीन इतक्या परिणामकारकरित्या जखम बरी करायचा. तोही अजिबात आग न होऊ देता. तर मी काय सांगत होतो? तर तो ब्रिटिश अधिकारी त्याच्या त्या 300 एकर परिसराला बेट्टामुगलम इस्टेट असे संबोधायचा. त्याच्या या किल्लेवाजा दगडी बंगल्याला जंगली किल्ला असे आजूबाजूचे लोक म्हणायचे. लँटाना गवत विरहित या परिसरात अनेक वृक्ष, वेली, लता, फुलझाडे, फळझाडे बहरली व एक सुंदर निर्दोष असं जंगल तयार झालं. साहजिकच हरण, मृग, बायसन तेथे वस्तीला आले व ओघानेच त्यांच्या मागे वाघ, बिबळे व रानटी कुत्रे सुद्धा आले. परिस्थिती बदलायला वेळ लागत नाही म्हणतात ते असं. ब्रिटिश अधिकारी मेला व ती इस्टेट एका अँग्लो इंडियनने घेतली. त्याला ब्रिटिश अधिकाऱ्यांनी जशी ती टिपटॉप ठेवली होती तशी काही ठेवता आली नाही. मग लँटाना झुडपांनी डोकं वर काढलं. त्याची बेशुमार वाढ झाली. परिणाम, बायसन, हरणं तिथून निघून गेली. वाघ, बिबळे मात्र तिथेच राहिले. मात्र त्यांची उपासमार होऊ लागली. निसर्ग नियमाप्रमाणे तो अँग्लो इंडियन पण मरण पावला व त्या इस्टेटीला कुणी वालीच राहिला नाही. मग काय, गावकऱ्यांना खजिना सापडला. ते तेथील जंगलतोड करू लागले आणि तिथले उत्कृष्ट दगड स्वतःच्या घरासाठी नेऊ लागले. सर्व फुकटात. आता बायसन, हरणांचे कळप पूर्णपणे स्थलांतरित झाले आणि तो भाग भुताटकीचा भाग बनला. वाघ, बिबळे पण तेथून अन्नाच्या शोधात बाहेर पडले व तेथे फक्त कोंबड्या, रानकोंबड्या, मोर, घुबड इत्यादी राहिले व त्यांची संख्या वाढतच राहिली. एकंदरीत काय, तो भाग वैराण व ओसाड बनला. चुकून एखादा वाघ, बिबळ्या जर भक्ष्याच्या शोधात तिकडे आलाच तर त्याला उपाशी राहावे लागे. तिथून 4 मैलावर अय्यूर नावाच्या गावात गुराप्पा नावाचा एक 20-25 वर्षाचा तरुण राहत होता. गरिबीमुळे त्याला कुणी मुलगी देत नव्हते व तो विवाहासाठी उत्सुक होता. त्या काळात मुलाचे लग्नाचे वय 17 ते 18 होतं व मुलीचे 13 ते 14. गुराप्पा आता 25 वर्षात झाला होता. त्यामुळे तो लग्नाळू झाला होता. शेवटी त्याला एक मुलगी मिळाली. नंतर मला कळाले की ती बहिरी होती व तिच्या पायातही व्यंग होतं. लग्नानंतर आता राहत्या घराचा प्रश्न उपस्थित झाला. त्याच्या बापाने त्याची झोपडी विकली होती. आता काय करायचे? गुराप्पाने ठरवले जंगली किल्ल्यातून दगड आणून घर तयार करायचे. तिथले बरेचसे उत्तम व मोठे मोठे दगड अगोदरच लंपास केले गेले होते. मग गुराप्पाने एका चांदण्या रात्री तिथल्या जमीनदाराकडून एक बैलगाडी उसने मागितली.
त्यातून तो इस्टेटीमधून दगड आणणार होता. जमीनदारानेही त्याला बैलगाडी सहज दिली, कारण मोसमात जमीनदार गुराप्पाकडून फुकट शेतावर काम करून घेणार होता. चौर्य कर्म करताना कोणी साक्षीदार ठेवतच नाहीत. गुराप्पाने ठरवले दुपारचे जेवण करून निघायचे व दगड घेऊन अंधार पडायच्या आत परतायचे. खरं तर एकट्याने हे सर्व काम करणं जिकिरीचे व कष्टाचे होते व अंगबोडीचे सुद्धा होते, पण गुराप्पाचा नाईलाज होता. तो तिथे गेला. पहारीने एक एक दगड सुट्टा करून बैलगाडीपर्यंत न्यायचे. तेही विश्रांती घेत घेत फार वेळ काढू काम होते ते. तरी त्याने आपले काम चालू ठेवले. सूर्य क्षितिजा पलीकडे गेला. गुराप्पाने हात आवर्ता घेतला. रात्र पक्षी ओरडू लागला. त्याने ठरवले राहिलेले काम उद्या करायचे. बैलगाडीत अगोदरच वजन होते, त्यामुळे बैलांना चाबूक मारून हलवलं व स्वतः बैलगाडीच्या मागून चालू लागला. त्याचे ते स्वतःचे बैल नसल्याने त्याने त्यांच्या खाण्यापिण्याची पाण्याची काही सोय बघितली नव्हती. बैलसुद्धा कंटाळल्यासारखे घराकडे चालू लागले. कामाच्या रगाड्यात गुराप्पाने इकडे तिकडे लक्ष दिले नव्हते न त्याला कसल्या धोक्याची जाणीव झाली होती. पण वाघाच्या रूपात एक यमदूत त्याच्यासाठी उभा होता. कदाचित तो वाघ अत्यंत मरणप्राय भुकेला असेल, कदाचित जखमी असेल, त्याला आपले नैसर्गिक भक्ष्य मिळवता आलं नसेल, पण तो नरभक्षक निश्चित नव्हता, कारण आत्तापर्यंत त्या भागात नरबळीची घटना घडलीच नव्हती. बैलगाडी एका बाबुळाच्या झाडाला पार करून पुढे आली. त्याच्या आजूबाजूला भरगच्च लँटाना झुडपांची गर्दी होती व तो वाघ तेथे लपून बसला होता. कारण त्या घटनेनंतर 24 तासाने मी जेव्हा त्या ठिकाणी फॉरेस्ट रेंज ऑफिसर, बरेच गार्ड व एक सब इन्स्पेक्टर यांना घेऊन आलो, तेव्हा बरीच झुडपं तो वाघ जिथे गुराप्पासाठी टपून बसला होता ती त्याच्या वजनाने दबली गेली होती. बिचाऱ्या गुराप्पाला काय घडलं याची कल्पनाही आली नसेल. वाघ जेव्हा त्याला तोंडात धरून फरफटत नेत होता तेव्हा त्याने खूप धडपड केली, खूप आक्रोश केला, पण मदतीला कोण येणार? हे सगळा प्रकार बघून बैल घाबरून उधळले व सुसाट पळत सुटले. त्या गाडीत वजन असल्यामुळे एका वळणावर गाडा गडगडला व दगडासकट बैलासकट एका खड्ड्यात जाऊन पडला. गाडीचे मोठे नुकसान झाले, पण सुदैवाने बैल सुरक्षित होते. बैलगाडीच्या जूमधून मोकळे झाल्यावर रात्री उशिरा ते वस्तीवर पोचले. तिथला रेंज ऑफिसर जागा होता. गाडीच्या मालकाने गाडीशिवाय आलेले बैल बघितले. त्याला वाटले एखाद्या मस्तवाल हत्तीने बहुतेक गाडी मोडून टाकली असेल. त्याने काही गावकऱ्यांना व रेंज ऑफिसरला मदतीची विनंती केली व गाडी व गुराप्पाच्या शोधासाठी जायची तयारी दर्शवली. रेंज ऑफिसर तयार झाला. त्याने 2 माणसं पण दिली, पण जीवाच्या भीतीने गावकरी तयार होईनात. न जाणो तो हत्ती तिथे असेल तर सगळ्यांच्या जीवाला धोका. मग शोध कार्य दुसऱ्या दिवसावर ढकललं. जमीनदार गुराप्पावर लाखोली वाहत होता. झक मारली व गुराप्पाला गाडी दिली असे त्याला झाले होते. सकाळी शोधकार्य सुरू झाले. खड्ड्यात पडून मोडलेली बैलगाडी मिळायला त्यांना वेळ लागला नाही. पण गुराप्पाचा पत्ता नव्हता. ते हत्तीच्या काही खुणा दिसतात का बघू लागले, पण लवकरच तेथे रक्ताचे डाग व वाघाच्या पगमार्क्सनी त्यांना खरी कहाणी सांगितली. सर्च पार्टी त्वरित गावात परतली. गुराप्पा 100% जिवंत नव्हता. कर्मधर्म संयोगाने माझा मुक्काम शिवणपल्लीला होता व शिवणपल्ली हा माझा अत्यंत आवडीचा भाग होता. तुम्हाला आठवत असेल, इथेच मी काळ्या चित्त्याची शिकार केली होती व शिवणपल्लीचा काळा चित्ता म्हणून प्रसिद्ध झाली होती. तर अय्यूर गाव शिवणपल्लीपासून 5 मैलावर होते. शिवणपल्लीचा फॉरेस्ट गार्ड जो अय्यूरला होता त्याच्या वरिष्ठाला भेटायला गेला होता. दुपारी परतल्यावर त्याने मला हा सगळा प्रकार सांगितला. तत्क्षणी गुराप्पाची दर्दनाक कहाणी ऐकून 15 मिनिटात मी एक टॉर्च, बिस्कटाचा पुडा
आणि चहाने भरलेला थर्मास घेऊन अय्यूरला निघालो. अय्यूरला पोचताच रेंज ऑफिसर, सब इन्स्पेक्टर, काही गार्ड्स यांच्यासह प्रथम सांगितल्याप्रमाणे मी त्या बाबळीच्या झाडाखालच्या लँटना झुडपाजवळ पोचलो. तिथूनच जवळजवळ 24 तासापूर्वी वाघाने गुराप्पाला नेला होता. आत्ताच्या संभाषणातूनच मी सुरुवातीला जी प्रस्तावना केली, म्हणजे त्या इस्टेटीबद्दल सांगितलं, त्याचा धागा इथेच गुंफला गेला. सब इन्स्पेक्टर ब्राह्मण होता. त्याने गुराप्पाने त्या मृत माणसाच्या प्रॉपर्टीवर डल्ला मारायचा प्रयत्न केला म्हणून त्याला परमेश्वराने शिक्षा दिली असं काहीतरी अर्थहीन बडबडत होता. मी त्याला गप्प बसायला सांगितले. गुराप्पाला शोधून काढण्यात कुणालाच रस नव्हता. पगमार्क्स व रक्ताच्या खुणांचा मागोवा घेत असताना अचानक 100 यार्डावर आमचं शोधकार्य सफल झालं. आम्हाला गुराप्पा मिळाला. म्हणजे गुराप्पाचे जे अवशेष शिल्लक होते ते मिळाले. त्याचा छातीपासून डोक्यापर्यंतचा भाग जशाच्या तसा होता. एक हात आकाशाच्या दिशेने उंचावला होता व दुसरा तोंडात होता, जणू तो तोंडातली किंकाळी थांबवण्याचा प्रयत्न करीत होता. डोळ्याच्या खोबण्या रिकाम्या होत्या. काळ्या मुंग्यांनी डोळे खाऊन टाकले होते व आता लाल मुंग्या आल्या होत्या व त्यांनी त्याचा चेहरा झाकळून टाकला होता. बऱ्याच ठिकाणी हाडं व लाल मांस उघडं पडलं होतं. हियाना व कोल्ह्यांनी त्याला स्पर्श केला नव्हता. याचं कारण म्हणजे लाल मुंग्या. या लाल मुंग्या फार उपद्रवी असतात व त्यांचा डंख विकारी असतो. गुराप्पाचा छातीखालचा पूर्ण भाग वाघाने खाल्ला होता व घुबडांनी तो साफ केला होता. संध्याकाळच्या कुंद हवेत मृत्यूचं सावट पसरलं होतं. सगळीकडे माशा घोंगावत होत्या, कारण प्रेतावरच्या लाल मुंग्या त्यांना प्रेतावर सेटल होऊन देत नव्हत्या. त्याच्या घोंगवण्याचा आवाज येत होता. लाल मुंग्या आणि काळ्या मुंग्यांचं आपसापसात द्वंद्व चालू होतं. गुराप्पाचे जे काही अवशेष शिल्लक राहिले होते त्या जागी वाघ परत याची सुतराम शक्यता नव्हती. लाल मुंग्यांसाठी त्याने जणू खैरातच सोडली होती. सब इन्स्पेक्टरने गुराख्याच्या अवशेषाची व्यवस्था करायला सांगितले व पंचनामा केला. त्यावर मला सही करायला सांगितले. अय्यूरच्या रेंज फॉरेस्ट ऑफिसरने मला त्याच्या बंगल्यात अकॉमोडेशन द्यायची तयारी दाखवली. पण शिवनपल्लीला माझा मटणाचा डबा तसाच होता आणि माझ्या खिशात फक्त बिस्किटं होती. म्हणून मी पुन्हा शिवनपल्लीला जायचा निर्णय घेतला. माझ्याकडे माझी टॉर्च होती व माझ्याजवळ जी बिस्किटं होती त्यावर मला रात्र काढायची नव्हती. दोन्ही ऑफिसरला गोंधळात टाकून मी निघालो. ते दोघे सांगत होते की तेथे एक नरभक्षक मोकाट फिरतोय आणि माझे शिवनपल्लीला जिवंत जाणे मुश्किल आहे. पण माझ्या मते तो वाघ नरभक्षक आहे यावर अजून शिक्कामोर्तब व्हायचे होते. लँटनाची झुडपं व बाबळूच्या झाडामधनं मी मार्ग काढत होतो. अंधार चोहूबाजूने दाटून येत होता. माझ्याकडे अगदी छोटी पेन्सिल टॉर्च होती ज्याच्या प्रकाशाची लाईन अंधार छेदित होती. माझा प्रवास चालू होता. थोडं पुढे आल्यावर अचानक माझ्या सिक्स सेन्सने मला धोक्याची सूचना दिली. का मला माहीत नाही. मला कसलाही आवाज किंवा हालचाल जाणवली नव्हती. कुठलाही अलार्म कॉल मला ऐकू आला नव्हता. पण मला काहीतरी अस्वस्थ करत होते. सगळीकडे अंधार व निर्मम शांतता होती. फक्त माझ्या बुटांच्या खाली सोलचा खसखस आवाज व कधी एखादी काठी व सुकलेले पान बुटाखाली आल्याने होणारा आवाज तेवढाच. ती जाणीव झाल्यावर मी जागच्या जागी थांबलो. मागे वळून पाहिले. मला अंधारात माझ्याकडे वाघ बघतोय असा भास झाला. पण टॉर्चचा प्रकाश टाकल्यावर तेथे काहीच नव्हतं. एखाद्या चुकार काजव्याच्या प्रकाशाची रेघही नव्हती की कसला आवाज नव्हता. मग मी का घाबरलो हे माझं मलाच कळलं. मी बहुधा माझ्या एकटेपणाला घाबरलो होतो. आजूबाजूला एकही सजीव नव्हता. माझं काय झालं, काय होणार हे पाहायला कुणीच नव्हतं. न मला मदत करायला कुणी येणार होतं. पण मला जाणवत होतं की तो नरभक्षक वाघ माझ्या अवतीभोवती आहे. पण तो मला दिसत नव्हता आणि मी पूर्ण एकटा होतो. मी जंगलाचे असे खूप थरार अनुभवलेत. एकट्या दुकट्याने रात्रीचा खूप प्रवास केलाय. तुमच्या संकटाला समोर जायच्या 2 पद्धती असतात. एक तर समोरून
सोंड उभारून चित्कारत तुमच्यावर धावून येणारा हत्ती किंवा तुमच्यावर हल्ला करण्यासाठी सज्ज असलेले खर्जात गुरगुरणारे वाघ किंवा बिबळे तुम्हाला गलित गात्र करून टाकतात. तुम्ही भयाने जागच्या जागी खिळून राहता. जराशी हालचाल करणं तुम्हाला अवघड जातं किंवा तुम्ही पळून जाता. कसलाही विचार करायला वेळ नसतो. पण आता तर माझ्यासमोर न गरजणारा हत्ती होता, न गुरगुरणारा वाघ होता. होती ती मरणप्राय शांतता आणि कुठेतरी जवळपास नरभक्षक असल्याची संवेदना. आणि मनात इथून या भयानक जागेपासून दूर जितक्या फास्ट पळून जाता येईल तितक्या वेगाने पळून जायची तीव्र इच्छा. पण असे खूप अनुभव घेतल्याने मी मोठ्या धीराने स्वतःला सावरलं. मनाला समजावलं, मी जर आत्ता पळत सुटलो तर तेच त्या वाघाच्या पथ्यावर पडणार होतं. मग तो मागून माझ्यावर झपाटणार होता. या सगळ्या प्राण्यांना माहीत असतं की त्यांना सर्व इतर प्राणी घाबरतात, माणूस धरून. आपल्या बळीच्या मनात धडके भरून त्यांना गर्भकळीत करणे व मग हल्ला करणे ही त्यांच्या यशाची गुरुकिल्ली असते. आता तो कुठेही या अंधाराच्या उदरात कुठेही असू शकतो. मागे, पुढे, डावीकडे, उजवीकडे माझ्यावर तीक्ष्ण नजर ठेवून माझ्यावर झडप घालायच्या संधीच्या शोधात. माझ्या हातातली टॉर्चची अंधार छेदणारी प्रकाशलाका ही एकमेव बाब त्याला माझ्यापासून लांब ठेवत होती. ती मी विझवली व पळायला लागलो की मी संपलो. माझ्या समोरची पायवाट 6 फूट रुंद होती व मी बॅटरीचा प्रकाश चौफेर फिरवत होतो. मी ठराविक गतीने चालत होतो. पुढे एक वळण होते व बॅटरीच्या झोतात मला त्या वळणावर डावीकडे एक 100 यार्डावर एक खडक दिसला. त्याची उंची साधारण 6 ते 8 फूट होती. मनात आलं, जर मी आत्ता पळत सुटलो व त्या खडकावर गेलो, तेथे गेल्यावर मला त्या वाघाचे इरादे कळले असते. तो विचार मनात येत असताना मी चालत होतो, कारण 100 यार्ड पळणे हे माझ्यासाठी थोडं अवघड होतं आणि वाघाला ऐती संधी मिळाली असते. म्हणून मी साधारण खडकापासून 50 यार्डवर आलो. आता संधी घ्यायला हरकत नव्हती. 100 यार्ड खूपच जास्त होती आणि हल्ला करणाऱ्या वाघाची गती जबरदस्त असते. 50 यार्ड पार करणं मला सहज शक्य होतं. मी ठरवलं आता तसं करायचं. रायफल अनलॉक असल्याची खात्री केली, बॅटरी बंद केली आणि जितकं शक्य आहे तेवढ्या वेगाने मी पळत सुटलो. अंधार मी म्हणत होतो, काही दिसत नव्हतं. पण तरीसुद्धा बॅटरी विझवण्यापूर्वी मी नजरेने सगळा अंदाज घेतला होता व तो मनश्चक्षूवर ठसवला. मागं असलेल्या वाघाला त्याला जसं हवं तसं मी केल्यावर काही सेकंदातच त्यानं पवित्रा घेतला. कदाचित वाघ नसेल तर असा विचार पळता पळता माझ्या मनाला चाटून गेला. पण तत्क्षणी मागून एक गर्जना आली व तो माझ्यावर धावून आला. मी चढावावर चढून गेलो, थोडा पुढे गेलो, वळलो, रायफल नेम धरण्यासाठी उचलली व त्याला जोडलेल्या टॉर्चचे बटन दाबले. सगळं क्षणाचा विलंब न लावता वाघ खडकाच्या तळाशी होता व झेप घेण्याच्या पवित्र्यात होता. माझी रायफल कडाडली. त्याने एक कोलांटी उडी हवेत मारली. माझ्या .405 रायफलचा दुसरा शॉट घेण्यासाठी मी ट्रिगर दाबला. नुसताच खराब आवाज झाला. गोळी सुटलीच नाही. जोरात गर्जना करून तो डावीकडच्या गवतात शिरला व दिसेनासा झाला. मिसफायर झालेले कार्ट्रिज मी रिप्लेस केलं व तो वाघ जिथे घुसला तिथे अजून एक फायर केलं. आता गुरगुरण्याचा आवाज दूर दूर जात थांबला होता. माझी दुसरी गोळी त्याला लागली होती का? पहिल्या गोळीने तो धडपडला होता का? दोन्ही गोळ्यांनी आपले काम चोख केले होते की दोन्ही गोळ्या व्यर्थ गेल्या होत्या? आणि सर्वात वाईट, मी त्याला जखमी केले होते का? जखमी जनावरा इतकं खतरनाक दुसरं काहीच नसतं. तो जिथे नाहीसा झाला होता तिथे बॅटरीचा प्रकाश स्थिर ठेवून मी खडकावर बसून माझ्या श्वासावर नियंत्रण मिळवलं होतं व धैर्य एकवटत होतो. मी अगदी थोडक्यात बचावलं होतं. जर तो वाघ माझ्या अधिक जवळ असता, कुठेही मागे, डावीकडे, उजवीकडे, तर मला खडकापर्यंत पोचायला सवडच मिळाली नसती. त्याच्या आतच माझा खेळ संपला असता आणि दुसऱ्यांदा मिसफायर झाले नसते तर कदाचित मी त्याचा खेळ संपवला असता. पण शेवटी नशिबाचा भाग. मन जरा ताळ्यावर आल्यावर मी शांतपणे विचार करू लागलो, काय झालं असेल वाघाचं? इतक्या जवळून माझा नेम चुकणं शक्यच नव्हतं. चुकायला पाहिजेच नव्हता,
पण मग सगळा घटनाक्रम आठवला. वाघ माझ्या मागे, मी पळतोय, भीती, दमछाक आणि अस्वस्थता. त्यामुळे कदाचित अनावधानाने ट्रिगर दाबला गेला तर काहीही होऊ शकतं. गोळी चुकू सुद्धा शकते. तो जखमी होऊ शकतो. आता अंधारात त्याचा माग घेणे आताताईपणाचे व जीव घेणे ठरू शकणार होते. तो जखमी असेल तो आता माझ्या मागावर येण्याची शक्यता नव्हती. मी शिवणपल्लीला जायचं ठरवलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचा शोध घ्यायचा. शिवणपल्लीला मी विशेष काही न घडता पोचलो. माझ्या बेडवर पडून मी उद्या काय करायचं याचा विचार करू लागलो. तेवढ्यात मला जाणवलं की मला भूक लागली. खिशात बिस्किटं होती. मी उठलो व चहा बनवायला घेतला. शिवणपल्लीला माझ्या ओळखीचे ट्रॅकर्स नव्हते, पण शेरखान होता. वय वर्ष 40 आणि हरहुन्नरी व्यक्तिमत्व. जातीने मुसलमान, एक भुरटा शिकारी, लाकूड चोर. रात्रो धनधान्य घेऊन डेंकानी कोटा व अंचेटीला जाणाऱ्या बैलगाड्यांवर दरोडा पडे त्याची पद्धत सोपी व परिणामकारक होती. रात्रीच्या वेळी 10 ते 12 बैलगाड्या रांगेने धनधान्य घेऊन जात असत. पहिली घटना घडली ती अशी. त्यावेळी 5-6 गाडीवाले रात्री माल घेऊन जात होते. वेळ रात्रीचा 1 वाजला होता. गाडीवान अर्धवट झोपेत. इतक्यात एक मोठा आवाज परिसरात घुमला. त्यात जरब होती. आम्ही दरोडेखोर आहोत. आमच्याकडे बंदूक आहे. आमचं जर ऐकाल तर तुम्हाला काही होणार नाही. तुमच्या जीवाला अजिबात धोका नाही. आता एक काम करा, गाडीतून खाली उतरा, पुन्हा परत मागे जा आणि 10व्या मैलाच्या 10व्या दगडापाशी थांबा व तेथे वाट पहा. शेकोटी पेटवा. सकाळपर्यंत थांबा. सकाळी तुमच्या बैलगाड्याकडे या. कुणीही दगाबाजी करू नका. केली तर गोळी घालून त्याचा जीव घेतला जाईल. दुसऱ्या दिवशी त्यांना त्यांच्या बैलगाड्या त्यांनी जिथे सोडल्या तिथेच मिळाल्या. फक्त त्यातल्या किमती चीजवस्तू गायब असत. सरळ होतं. गँग फार मोठी नव्हती, अन्यथा ते संपूर्ण माल नेऊ शकले असते. पण यावेळी गाडीतला महत्त्वाचा थोडा माल घेतला होता. असं 2-3 वेळा झालं. बऱ्याच वेळा संशय त्याला पकडलं गेलं. त्यात शेरखानही असायचा. त्यांना मारहाण केली जायची, दबाव आणला जायचा, पण खरा गुन्हेगार मिळालाच नाही. माझी आणि त्याची भेट तो जेव्हा असा लॉकअपमधून चौकशी व मार खाऊन बाहेर पडला होता तेव्हा झाली. पण ही हकीकत सांगताना त्याच्या डोळ्यात एक विजयाची चमक होती, एक लबाडपणा होता आणि ते सर्व सत्य सांगून गेलं. मी त्याला शेरखान नावाचा अर्थ सांगितला. शेरखान म्हणजे वाघाचा सरदार. तो गुन्हेगार होता, पण मनाचा सरळ व कुणालाही आवडेल असा होता. म्हणून दुसऱ्या दिवशी मी शेरखानकडे गेलो व रात्रीची सर्व हकीकत सांगून मला मदतीला येतोस का म्हणून विचारलं. मला खात्री होती माझी गोळी वाघाला लागली होती. इतक्या जवळून मी चूक करणं शक्यच नव्हतं. जखमी वाघाचा मागोवा घ्यायला 2 माणसं हवीतच. जमिनीवर, पानावर, खडकावर सांडलेल्या रक्ताचा मागोवा घ्यायला एकाची मनाची व नजरेची एकाग्रता आवश्यक असते व ते बघताना जखमी वाघ तिथेच जवळपास लपून बसलेला असायची शक्यता असते व तो तुमच्या जीवाला धोका देऊ शकतो. यासाठी 2 माणसं हवीतच. शेरखानने तात्काळ तयारी दर्शवली, पण प्रस्थानापूर्वी त्याने मला 1 कप चहा पिण्याची गळ घातली. त्याने टाळी वाजवली व आपल्या 4 बायकांपैकी एकीला साहिब के लिए अच्छा फर्स्ट क्लास चाय बनाओ अशी ऑर्डर सोडली. मुस्लिम धर्मानुसार त्याला 4 बायका होत्या. इतरांना 1 सांभाळणं मुश्किल असतं, पण तो सहजपणे 4घींना सांभाळत असे. अर्थात त्याची ती वेगळी पद्धत होती. तो 4पैकी कुणालाच प्राधान्य देत नसे. सर्व समान, मग ती सर्वात तरुण व सुंदर का असेना. बाहेर जाताना त्यांना कंपल्सरी बुरखा घालणे गरजेचे होते. शेरखान सोडून कोणालाच त्यांचं दर्शन घेता येत नसे, पण मी त्याचा खास मित्र म्हणून मला ती सवलत होती. क्वचित त्यांच्याशी बोलायची संधी पण मला मिळे. त्याने घरकामाची वाटणी रोटेशन पद्धतीने केली होती,
प्रत्येक आठवड्याला ड्युटीज बदलत असत. जसं एका आठवड्यात एकेने सर्वांचं जेवण करायचं, दुसरीने तिला मदत करायची, तिसरीने भांडी घासायची, चौथीने झाडलोट व कपडे धुवायचे. पुढच्या आठवड्यात पुन्हा ड्युटी चेंज होई. स्वतः शेरखान बिलकुल काडीचंही काम करत नसे, पण तो पैसे कमवून आणायचा व बाजारहाट करायचा. जी बायको त्या आठवड्यात चांगलं काम करी, शेरखान आठवड्यातले 2 दिवस तिच्यासाठी देत असे. तिच्याबरोबर झोपायचा व राहिलेले प्रत्येक दिवस राहिलेल्या तिघींबरोबर. शुक्रवार व रविवार सुट्टीचा दिवस, विश्रांतीचा दिवस. ते गरीब होते, पण कामसू, शिस्तबद्ध, आनंदी व समाधानी होते. त्याच्याबरोबर कधी भांडत नसत आणि आपसात पण कधी भांडत नसत. जर भांडल्या तर प्रत्येकीला धम्मक लाडू मिळायचा, सर्वांना सारखेच, किंवा मग जसा प्रमाद असेल तसे ते कमी जास्त दिले जायचे. शेरखानला मूलबाळ नव्हतं. चहा पिऊन झाल्यावर शेरखानने सांगितलं त्याच्याकडे गन नाही, पण एक गंजलेली तलवार आहे, आणि ती तलवार त्याच्या कोणत्या तरी पूर्वजाकडून जे म्हैसूरच्या टिपू सुलतानाकडे चाकरीला होते त्यांच्याकडून ती त्याच्यापर्यंत आली होती. आम्ही बाहेर आल्यावर त्याच्या बायकांना ऐकू जाणार नाही अशा प्रकारे मी त्याला हळूच विचारलं, शेरखान, बैलगाड्याच्या वेळी दरोडा घालताना त्या गाडीवानांना आमचं ऐकलं नाही तर गोळी घालू ही धमकी बंदूक नसताना मग कुठल्या जोरावर तू द्यायचास? तो क्षणभर गप्प बसला. साहेब, तुम्ही मला खोटारडा म्हणू शकता. माझ्याकडे कधीच चांगली बंदूक नव्हती. आमच्या गँगमध्ये मी व माझ्या 3 बायका एवढेच होतो. चौथी खूप वयस्कर होती, पण तिच्याकडे अक्कल होती व तिचीच ही सगळी आयडिया होती. माझा त्याच्यावर विश्वास बसला. आम्ही त्या खडकाजवळ पोचलो जिथून मी गोळ्या झाडल्या होत्या. तिथे जमिनीवर रक्ताचा मागमूस नव्हता. तिथली जमीन खडकाळ व कोरडी व टणक होती. कोणत्याही प्रकारचा माग तेथे नव्हता. न बोलता मी शेरखानचं लक्ष बोटाने काल वाघ ज्या झुडपात नाहीसा झाला होता तिकडे वेधलं. मी पुढे झालो. माझ्या मागे शेरखान. कुणीतरी अवजड जनावर तिथून गेल्याच्या खुणात जाणवत होत्या. काही झुडपांच्या फांद्या तुटून लोंबत होत्या. अजून 2-3 यार्ड पुढे गेल्यावर आम्ही दोघांनी एकाच वेळी ते पाहिलं. रक्त. खाली पडलेल्या सुकलेल्या पानांच्या गलीच्यावर लाल भडक रक्ताचे डाग होते. मी त्याला बोट लावून पाहिले आणि 2 बोटांनी रब केले. ते घट्ट व साकळलेले होते. माझ्या रात्रीच्या बुलेटने त्याला खोलवर जखम केली होती हे निश्चित. आता आम्ही पोझिशन बदलली. मी शेरखानला पुढे केला व त्याला खाली दिसत असलेल्या मागावर नजर ठेवायला सांगितली व मी रायफल घेऊन चौफेर नजर ठेवत हळूहळू त्याच्या मागून पुढे जाऊ लागलो. शेरखान उपजत वाटाड्या नव्हता. तो थोडा वेळ घेत होता, पण त्याला रक्ताचे डाग सापडत होते. पुढे पुढे त्या वाघाच्या हालचालीने त्याच्या जखमेतून जास्त रक्त वाहू लागले होते आणि आम्हाला आता माग काढणं सोपं जात होतं. थोडं पुढे मला हालचाल जाणवली. मी थांबलो व हलके शेरखानला स्पर्श केला. तो समजला. तोही जागच्या जागी स्तब्ध झाला. रायफल खांद्याला लावून मी त्या दिशेने नेम धरला. जिथे हालचाल होती तिकडे लक्षपूर्वक पाहू लागलो. पुन्हा हालचाल जाणवली. मी गोळी झाडण्यासाठी ट्रिगरवर बोट ठेवलं व दुसऱ्या हाताने शेरखानच्या खांद्याला धरून त्याला माझ्या मागे केला. पुन्हा हालचाल झाली. एक छोटी फांदी हलत होती. तिथे कोणीही नव्हतं. मी रिलॅक्स झालो. फॉल्स अलार्म. अतिदक्षतेच्या क्षणी असं होतं. हत्तीच्या वजनाने मोडलेली फांदी अजून खोडाच्या स्किनला चिकटून होती व ती हलत होती. अशा प्रसंगी बोलायचं नसतं. मी पुन्हा शेरखानच्या हाताला धरून त्याला पुढे केला व मी त्याच्या मागून चालू लागलो. आम्ही पुढे चालत असताना ज्या फांदीने आम्हाला वाघ असल्याची जाणीव करून दिली होती ती फांदी ओलांडून आम्ही पुढे आलो. पुढे जमिनीवर पडलेली सुकलेली काही पानं रक्ताच्याच रंगाची झालेली दिसली. तिथं बरंच रक्त सांडलं होतं. बहुतेक तो तिथे काही काळ लवंडला असावा.
मी पुन्हा शेरसिंगला स्पर्श केला. तो थांबला. पुढची 5 मिनिटं आम्ही कानोसा घेत होतो, पण कसलाच आवाज आला नाही. आम्ही कितीही काळजीपूर्वक जरी चाललेलो होतो तरी खाली बुटाचा सुकलेल्या पानांवर पाय ठेवल्यानंतर होणारा किंचित आवाज होतच होता व तो ऐकून वाघ गुरगुरण्याची शक्यता होती किंवा शांतपणे तिथून निघून जायची शक्यता होती. पण काहीच घडत नव्हतं. रक्ताचे डाग आता डावीकडे वळले होते, जिथे एक ओढा वाहत असावा. जखमेतून रक्तस्राव झाल्याने त्याला तहान लागली असावी, पण ओढा बऱ्यापैकी कोरडाच होता. तिथे पाणी मिळायची शक्यता कमीच होती. त्यामुळे थोडंसं पाणी पिऊन वेदनांनी तो जवळ जखम बरी होण्याची वाट बघत अथवा मृत्यूची वाट बघत तडफडून उपासमारीने येणारा त्या भयंकर मृत्यूची तो वाट बघत असावा. मला खरं तर असं जनावरांना यातना द्यायला आवडत नाही. चुकून झालं तर त्याला लवकरात लवकर यातनेतून सोडवण्यासाठी मी प्रयत्न करतो. पण या वाघाच्या जखमेतून वाहिलेलं रक्त पाहता जखम खोल व गंभीर होती. पुन्हा एकदा मला त्याचं तडफडून धोक्याने झालेला मृत्यू दिसू लागला. जर मी त्याला शोधून काढ शकलो नाही तर त्याचा मृत्यू अत्यंत यातनामय होणार आहे. रक्ताचा माग काढत पुढे अजून एक प्रवाह असल्यासारखं दिसलं. पुढे जाताना उतार होता व पक्ष्यांचे आवाज, मोराचे आवाज येऊ लागले. थोड्या वेळात खुरटे गवत संपले व हिरवेगार लांब लांब गवताची पानं दिसू लागली. वरून झाडाच्या सावलीमुळे आकाश दिसेनासे झाले. जवळ वाहणाऱ्या प्रवाहाची ही किमया होती. प्रवाहाचे पाणी त्यांना उन्हाळ्याच्या दिवसातही खालून जमिनीतून मिळत होते, त्यामुळे ते आपलं हिरवेगारपण जोपासू शकले होते. रक्ताचे माग सरळ गेले होते. त्या गरीब जखमी जनावराला रात्रीनंतर सकाळी केवळ पाण्यासाठी इथपर्यंत यावं लागलं होतं, केवळ आपली तहान भागवायला. तितक्यात शेरखान माझ्या कानाला लागला. प्रवाह पुढे एका वळणावर डावीकडे अगदी दगड फेकायच्या अंतरावर असावा आणि तो वाघ तिकडेच गेला असावा हेही स्पष्ट होत होते. मी पुन्हा शेरखानला पाठीशी घातले व मी पुढे चाललो. आता रक्ताचे माग बघणे अनावश्यक होते. वाघ नक्कीच पाणवठ्यावर पाणी पिण्यासाठी तिकडेच गेला होता. हे सूर्यप्रकाशा इतकं स्पष्ट होतं. तो तिथेच असणार यात तीळ मात्र शंका नव्हती. मला अजून पाणी दिसत नव्हते. मी गोंधळून उभा राहिलो. इतक्यात पाणवठ्याजवळ राहणारा चिखल्या पक्षी उडाला आणि मला समजले समोरच्या खडका आड पाणी लपलेले आहे. पाणी बरेच आटले होते. आजूबाजूला दाट झाडे झुडपे होती. जंगल दाट होतं व वाघाच्या अस्तित्वाने ते अजून भीतीदायक वाटत होतं. आम्ही कानोसा घेत थांबलो. वाघाचा पत्ता नव्हता. तेथे रक्ताचे माग पण दिसत नव्हते. एक एक झुडपा आड दडून आम्ही दबकत दबकत पुढे सरू लागलो आणि समोर आम्हाला ते धक्कादायक दृश्य दिसले. समोर एक पाण्याचे डबके होते व त्याचे पाणी रक्ताने लाल झाले होते. वेदनेची तीव्रता कमी करण्यासाठी त्याने आपले तोंड बहुतेक पाण्यात बुडवले असणार. आता त्याचे रक्ताळलेले पगमार्क मातीत दिसत होते. पाणी पिऊन तो तिथेच झुडपाच्या थंड सावलीत आपल्या वेदनामय आयुष्याची अंत होण्याची वाट पाहत असणार. मला त्याच्याबद्दल कणव आली, पण लगेच हेही आठवले की त्याने एका माणसाचा क्रूरपणे विनाकारण बळी घेतला होता. अजूनपर्यंत तो नरभक्षक म्हणून प्रस्थापित झाला नव्हता. भविष्यात तो नावाजलेला नरभक्षक म्हणून उदयाला येण्याची शक्यता होती. मी शेरखानला तिथेच थांबण्याची फोन करून दबकत दबकत पुढे चाललो. मागून आवाज आला म्हणून मी मागे वळून बघितलं. शेरखान माझ्या मागेच येत होता. बहुतेक त्याला वाघाचा अंत कसा होतोय ही पाहण्याची उत्सुकता असावी किंवा एकटं राहण्यात त्याला किंचित भयही वाटत असावे. आता आमच्यावर मोठमोठ्या झाडांचे छत होते. क्षणभर सूर्यप्रकाश लुप्त झाला. सगळीकडे स्मशान शांतता होती आणि अचानक ती शांतता चिरली गेली एका भयानक गर्जनेने. समोरच्या झुडपातून एक प्रचंड आकार माझ्यावर झेपावला व माझ्यावरून माझ्या मागे 2 फूट असलेल्या शेरखानवर कोसळला. शेरखान जोरात ओरडला व त्याने हातातली टिपू सुलतानाच्या कारकिर्दीतली गंजलेली तलवार बाहेर काढली. वाघाच्या वजनाने ती फारशी धार नसलेली तलवार त्याच्या बगलेत घुसली.
शेरखान खाली व वाघ त्याच्या उरावर. शेरखान अजून ओरडतच होता. एक बरं झालं, प्रसंगावधान राखून शेरखानने दोन्ही हातांनी आपला चेहरा झाकून घेतला. मी पुढे झालो व रायफल अगदी वाघाच्या मानेवर टेकून खात्री केली की गोळी शेरखानला लागणार नाही व ट्रिगर दाबला. त्या धक्क्याने वाघ धडपडला व शेरखानच्या अंगावरून बाजूला झाला. शेरखान धडपडत उभा राहिला. मी दुसरी गोळी झाडून त्या वाघाचा अंत केला. गमतीचा भाग असा की शेरखानला खरचटल्याशिवाय काहीही गंभीर जखम झाली नव्हती. त्याचे कारण माझी कालची गोळी त्या बिचाऱ्या वाघाच्या जबड्यावर लागली होती. त्याने त्याचा जबडा, टाळू व नाकाचा चेंदावेंदा झाला होता. अतिशय घाणेरडी जीवघेणी जखम, त्यातून तो कधीच सावरला नसता. दुसरी गोष्ट, शेरखानने जो तलवारीचा वार केला होता त्यामुळे तो वाघ त्याच्यापासून थोडा लांब राहिला व मला गोळी झाडता आली. मी जेव्हा शेरखानला हे नंतर सांगितलं तसं तो हसला व त्याने मला त्या वाघाचं कातडं त्याला देण्याची विनंती केली. मी त्याला ती अत्यानंदाने देऊ केली, कारण गुन्हेगार असला तरी तो धाडसी, प्रामाणिक व उमदा होता. त्या रात्री शेकोटीसमोर बसून त्याने मला त्याच्या चांगल्या वाईट कृत्याच्या, धाडसाच्या बऱ्याच आठवणी सांगितल्या. मी पाईप उडत ते ऐकत होतो. शेकोटीबाहेरचं जंगल रहस्यमय अंधारात हरवलं होतं. आमच्या दोघांपैकी एकजण जेव्हा शेकोटीत लाकडं ढोसायचा तेव्हा त्यातून आगीचा लोळ आकाशाकडे ठिणग्यांसह जात होता. तेवढेच अचानक काही अंतरावरून मागून कोल्हे कुई ऐकू आली. त्यानंतर पुन्हा भयान शांतता पसरली. अस्मंत व्यापून टाकणारी शांतता, आणि या शांततेतूनच अनपेक्षित अघटित घटनांचा जन्म व्हायचा. नंतर लांबून डोंगराच्या पलीकडून दऱ्याखोऱ्यातून विहरत एक आवाज आला. वाघ गर्जना करीत होता. मित्रांनो, एक छोटीशी विनंती. माझ्या कथा तुम्ही मनापासून ऐकता, त्यावर भरभरून प्रेम करता, यासाठी मी तुमचा मनपूर्वक ऋणी आहे. पण अजूनही अनेक मित्र कथा नियमित ऐकतात, मात्र चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत. तुमच्यासाठी तो फक्त एका क्षणाचा क्लिक आहे, पण माझ्यासाठी तो नवीन ऊर्जा, नवे प्रयोग आणि अशाच दर्जेदार कथा तुमच्यापर्यंत आणण्याची प्रेरणा आहे. म्हणून जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनही दाबा. तुमच्या प्रत्येक सबस्क्राईबमध्ये माझ्यासाठी एक नवी कथा दडलेली आहे. मनापासून धन्यवाद. लक्षात ठेवा, तुमच्या एका सबस्क्राईबमुळे जंगल लोरच्या प्रवासात एका नव्या कथेचा जन्म होतो.